हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. मित्रांनो, आपण रेडॉक्स रिएक्शन या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आणि रेडॉक्स रिएक्शन मध्ये आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहत आहोत. ठीक आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल, मी दोन प्रोसेसेस बद्दल सांगितलेलं आहे. ऑक्सिडेशन कशाला म्हणतात याच्या दोन डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे विथ एक्झाम्पल. ठीक आहे. लक्षात आलंच असेल तुम्हाला. तर आता चला पुढच्या काही डेफिनेशन्स बघूया. ऑक्सिडेशन कशाला म्हणतात. सो नेक्स्ट ऑक्सिडेशन. सो आपण बघत होतो ऑक्सिडेशन. या ठिकाणी मी लिहित आहे ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशन. आणि आपण पाहणार आहोत थर्ड डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन. वेर आहे कोणती डेफिनेशन बघणार आहोत. थर्ड डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन. फर्स्ट डेफिनेशन आपण काय बघितलेली आहे. फर्स्ट डेफिनेशन इज दॅट की ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इन अ एलिमेंट ऑर मॉलिक्यूल. जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये, कंपाऊंड मध्ये किंवा एलिमेंट मध्ये जर आपण ऑक्सिजनची ऍडिशन केली तर त्यालाच आपण काय म्हणतो. दॅट इज अ ऑक्सिडेशन. त्याला आपण काय म्हणत असतो. ऑक्सिडेशन असं म्हणत असतो. ओके, इज इट क्लिअर. दुसरी डेफिनेशन आपण काय बघितली होती. दुसरी डेफिनेशन आपण बघितलेली आहे की रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम ए कंपाऊंड ऑर मॉलिक्यूल. एखाद्या मॉलिक्यूल मधून, एखाद्या कंपाऊंड मधून जर आपण काय केलं, हायड्रोजनला रिमूव्ह केलं, ठीक आहे ना, तर काय होतं त्या ठिकाणी. तर आपण त्या प्रोसेसला काय म्हणत असतो. ऑक्सिडेशन प्रोसेस असं आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. इज इट क्लिअर. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. सो नेक्स्ट वी हॅव टू स्टार्टेड हियर थर्ड डेफिनेशन. That is addition of, बघा, addition of electronegative element. बघा काय सांगितलेलं आहे. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. आता जर एखाद्या कंपाऊंड मध्ये, एलिमेंट मध्ये आपण काय केलं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची जर ऍडिशन केली, सो दॅट प्रोसेस इज आल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन प्रोसेस. त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहोत. ऑक्सिडेशन असंच म्हणणार आहोत. ठीक आहे. लक्षात राहील आता इथपर्यंत. आता तुमचा एक प्रश्न असेल, वाव काय आहे, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पिरियडिक टेबल चॅप्टर मध्ये आपण ते शिकणारच आहोत. ठीक आहे. त्यापूर्वी जर तुम्हाला आताच माहित करून घ्यायचं असेल तर पिरियडिक टेबल सगळ्यांकडे पाहिजे, तो सगळ्यांनी घ्यायचा आहे. पिरियडिक टेबल मध्ये हे नाही जे काही इकडले ग्रुप आहेत बघा, 17वा, ठीक आहे ना, 17 नंबर, त्यानंतर 16वा नंबर, ठीक आहे ना, 15, 16, 17 नंबर जे आहेत, ह्या ठिकाणचे जे एलिमेंट्स आहेत ना, सो दीज एलिमेंट्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. ठीक आहे ना. सो दोस्तों एक पिरियडिक टेबल या ठिकाणी अशा पद्धतीचा पिरियडिक टेबल आपण पाहत असतो बघा. ठीक आहे. आणि या ठिकाणी हे जे काही ग्रुप्स आहेत, ठीक आहे ना, 16 नंबर, 17 नंबर, 15 नंबर, that elements are electronegative elements. ठीक आहे ना. हे एलिमेंट जे असतात ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स असतात. लक्षात राहील आता. ते बाकीच आपण नंतर बघूया. मी सांगतो तेवढं फक्त आता लक्ष द्यायचं आहे. सो ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, दॅट इज काय सांगितलेलं आपण, ऑक्सिडेशन. मग एक्झाम्पलला आपण आता सुरुवात करूया. सपोज फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल मॅग्नेशियम, ठीक आहे, प्लस Cl2. मॅग्नेशियम प्लस Cl2. मॅग्नेशियम मेटल आहे, हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन सहजपणे दुसऱ्याला देणारा एलिमेंट आहे. दॅट इज अ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. क्लोरीन, इट इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा काय करत असतो, शेअरिंग केलेले जर इलेक्ट्रॉन्स असतील, दोन ऍटम्स मध्ये शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स, तर ते शेअरिंग केलेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याची त्याची टेंडन्सी ही खूप जास्त असते. सो दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि ही कुणाची जास्त आहे, क्लोरीनची जास्त आहे. म्हणून आपण काय करतो बघा, दॅट इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट क्लोरीन and it is a magnesium. So what is formed here, magnesium chloride, MgCl2. तर बघा आता मॅग्नेशियम इथे एकटाच आहे, या ठिकाणी मॅग्नेशियम सोबत क्लोरीन आहे. क्लोरीन इट इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे. हा एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. याचाच अर्थ काय झाला की मॅग्नेशियमचं काय झालं, या ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं आहे. मॅग्नेशियमचं काय झालं, या ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण आता Mg
प्लस F2, ठीक है, Mg प्लस F2, मैग्नीशियम फ्लोराइड, मैग्नीशियम फ्लोराइड, फ्लोरीन इट इज आल्सो. आता फ्लोरीन जो आहे ना ते लक्षात ठेवा, पिरियडिक टेबल मधला सगळ्यात हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर कुणाची असेल तर ती फ्लोरीनची असते. ठीक आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त कोणत्या एलिमेंटची आहे? फ्लोरीन. फ्लोरीन हा एलिमेंट जो असा आहे की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त असते. लक्षात राहील ना? आणि आपण तोच घेतलेला आता मॅग्नेशियम सोबत. सो ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट दॅट इज अ ऑक्सिडेशन. या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन झालेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण मॅग्नेशियम प्लस सल्फर. सल्फर इट इज आल्सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. हा सुद्धा बघा पिरियडिक टेबल मध्ये तिकडेच आहे. ठीक आहे ना, ऑक्सिजनच्या खाली तुम्हाला दिसेल पिरियडिक टेबल मध्ये. सो इट इज आल्सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. सो मॅग्नेशियम सल्फाइड फॉर्मेशन होईल. सो ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट that is called as a oxidation. त्यालाच काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन असं म्हणतो. नेक्स्ट बघा Fe प्लस S आयर्न सल्फाइड. आयर्न सल्फाइड हा सुद्धा काय आहे? बघा आयर्न आहे. आता मेटल जे असतात ना, मेटल ते सगळे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह नसतात. बघा हे लक्षात ठेवायचं. नॉन मेटल जे असतात ना तिकडं मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते? वाढत 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 जात असते. म्हणून इथं लक्षात आलं तर तुमचे बघा मेटल आहे, नॉन मेटल आहे, मेटल आहे, नॉन मेटल आहे, मेटल, नॉन मेटल, मेटल. लक्षात येते? सो हे जे आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. आणि लक्षात आता काय आहे? सो या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटची ऍडिशन झाली म्हणून आपण याला काय म्हणतो? इट इज अ ऑक्सिडेशन. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण अजून एक बघूया बघा. SnCl2 प्लस प्लस या ठिकाणी क्लोरीनला ऍड करूया Cl2 मॉलिक्यूल. सो या ठिकाणी फॉर्मेशन होईल SnCl4. बघा या ठिकाणी ऑलरेडी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स ऍड झालेले आहेत 3 सोबत. Sn म्हणजे काय? 3 सोबत. ठीक आहे ना? पण या ठिकाणी गेल्यानंतर काय दिसते आपल्याला? इथं 2च क्लोरीन होते, या ठिकाणी मात्र 4 क्लोरीनची ऍडिशन. ठीक आहे ना? 2 क्लोरीन एक्स्ट्रा ऍड झालेले आहेत या ठिकाणी. सो म्हणजेच काय? तर 2 क्लोरीनची ऍडिशन झाली. सो दॅट इज अ ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. दॅट मीन्स ऑक्सिडेशन टेक प्लेस. याचा अर्थ काय झाला? ऑक्सिडेशन या ठिकाणी झालेलं आहे. लक्षात राहील आता काय सांगितलं? कशा पद्धतीने आपण ऑक्सिडेशन सांगतो लक्षात येते का? ही एक काय झाली? डेफिनेशन झाली. दॅट इज द थर्ड डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन. ठीक आहे, लक्षात आलं आता? नेक्स्ट आता फोर्थ डेफिनेशन आपण या ठिकाणी बघूया. नंबर 4th डेफिनेशन दॅट इज आता ही काय होती? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. आता याच्या अपोजिट डेफिनेशन असणार आहे बघा. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इथं लिहितो मी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. आता जर आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट जर रिमूव्ह केला सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन. लक्षात येतं? ऑक्सिडेशनची 4th डेफिनेशन आपण बघत आहोत या ठिकाणी. काय सांगतोय? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटला काढून टाकायचं आहे. जसं हायड्रोजन निघून जात होता तशाच पद्धतीने आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट मीन्स मेटल. लक्षात ठेवा मेटल्स जे असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. सो एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल बघा. सो दॅट इज फर्स्ट एक्झाम्पल. सपोज मी या ठिकाणी घेतलेला आहे पोटॅशियम आयोडाइड प्लस H2 प्लस H2O2. ठीक आहे, पोटॅशियम आयोडाइड प्लस H2O2 आपण घेणार आहोत. ठीक आहे, दिसतंय इथपर्यंत? ओके. सो पोटॅशियम आयोडाइड प्लस H2O2 हा आपण घेतलेला आहे. आता बघा या कंपाऊंड कडे. आता आयोडीन इट इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आणि पोटॅशियम इट इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. हा काय आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे. आणि आपण काय सांगितलं? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटला रिमूव्ह करायचं आहे. सो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे पोटॅशियमला काय करायचं? आपल्याला इथून काढून टाकायचं आहे आयोडीन पासून. ठीक आहे, वेगळं करायचं आहे.
So that process is called as a oxidation process. So formation काय होईल त्यासाठी आपण वापरलेला आहे H2O2. So इथे formation काय होईल KOH plus I2. KOH plus I2 या ठिकाणावर बाहेर पडेल. ठीक आहे. सो आयोडीन सोबत या ठिकाणी पोटॅशियम होता, या ठिकाणी आयोडीन सोबत पोटॅशियम नाही, म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट रिमूव्ह झालेला आहे. And removal of electropositive element, that is a oxidation. त्यालाच काय म्हणतोय आपण ऑक्सिडेशन असं म्हणतोय. बघा लक्षात येतंय ना, बघा आपण है ना, आणि एकदम लाईव्ह जसं घेणार आहोत तशाच पद्धतीनं, ठीक आहे ना, थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असेल पण एकदम तशाच पद्धतीनं घेण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. ओके. सो Ki plus H2O2 it gives KOH plus I2. सो बघायचं काय आपल्याला फक्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट रिमूव्ह झाला आहे का नाही आहे, रिमूव्ह झालेला आहे. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ऑक्सिडेशन प्रोसेस. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सपोज K2MnO4. ठीक आहे, हा कंपाऊंड. आता या कंपाऊंडचं नाव काय माहिती, याचं नाव आहे पोटॅशियम मॅग्नेट. ठीक आहे, पोटॅशियम मॅग्नेट याचं नाव आहे. काय करायचं आपल्याला, याला क्लोरीन सोबत आपण रिएक्ट करणार. आता इकडे लक्ष द्या, इथं काय K2MnO4. ठीक आहे ना, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोघंही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. या दोघांमध्ये जर कंपेअर केलं तर पोटॅशियमचा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल. ठीक आहे. आता काय करायचं, इथला जर पोटॅशियम इकडे गेल्यानंतर जर रिमूव्ह झाला, कमी झाला, तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, ऑक्सिडेशन झालं असं म्हणणार आहोत. सो या ठिकाणी फॉर्मेशन होईल आपल्याला K2MnO4 पासून KMnO4. का फॉर्मेशन होईल KMnO4 या ठिकाणी प्लस KCl हा एक फॉर्मेशन होईल या ठिकाणी. ठीक आहे. K2 हे इथं दोन आहेत आणि इथं पण दोन आहेत, म्हणजे चार पोटॅशियम आहे, इथं दोन, या ठिकाणी दोन. सो बॅलन्स झालेली आहे रिएक्शन. सो काय होतं बघा, या ठिकाणी K2 होतं, या ठिकाणी फक्त एकच K आहे, म्हणजेच काय झालेलं आहे, एक पोटॅशियमला रिमूव्ह करण्यात आलेला आहे. अँड रिमूव्हल ऑफ काय सांगितलं होतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, दॅट इज अ ऑक्सिडेशन. बघा मी किती वेळा सांगतो तुम्हाला, बघा एका ह्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप वेळेस रिपीट करतो की रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट दॅट इज अ ऑक्सिडेशन. ठीक आहे. सो आताच हे तुमच्या पाठ झालं पाहिजे, हे फिक्स डोक्यामध्ये नाही बसलं पाहिजे, की परमनंट मेमरी मध्ये डायरेक्टली फिट झालं पाहिजे. लक्षात ठेवा. ओके ना. आपल्याला टेम्पररी मेमरीची गरज नाही या ठिकाणी. टेम्पररी मेमरी आपल्याला नकोय, ते तुमची दुसरीकडे वापरा. नाही, या ठिकाणी परमनंट मेमरी पाहिजे आपल्याला, आणि त्यामध्ये हे फिटच करून ठेवायचं आहे किमान 2 ते 2.5 वर्षांसाठी. ठीक आहे. सो बघा, पोटॅशियम मॅग्नेट पासून हा जो तयार झालेला आहे ज्याचं नाव आहे पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट आणि KCl. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आता. बघा सपोज मी या ठिकाणी लिहिलेलं आहे पोटॅशियम आयोडाईड Ki. ठीक आहे. प्लस या ठिकाणी आपण टाकणार आहोत Cl2. पोटॅशियम आयोडाईड प्लस या ठिकाणी टाकणार आहोत Cl2. ठीक आहे. आता काय होतंय बघा, या ठिकाणावर आता ह्या ठिकाणी बघा, हा आयोडीन आहे, आयोडीन सोबत कोण आहे, या ठिकाणी पोटॅशियम आहे. आता जर इकडे गेल्यानंतर आयोडीनला पोटॅशियमला काढून टाकलं, म्हणजेच काय झालं, त्याचा ऑक्सिडेशन झाला असं होईल. सो या ठिकाणी फॉर्मेशन होईल 2KCl plus I2. काय फॉर्मेशन होईल इथं, 2KCl plus I2. सो आयोडीनने काय केलेलं आहे, पोटॅशियमला रिमूव्ह केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. दॅट मीन्स त्याचं काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे. लक्षात घ्या आता ऑक्सिडेशन. तर अशा प्रकारे आपण चारही डेफिनेशन बघितलेले आहेत की ऑक्सिडेशन कशाला म्हणतात. ठीक आहे ना. सो एक वेळेस पुन्हा एकदा सांगतोय बघा, नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. सो आपण बघत आहोत रेडॉक्स रिएक्शन, आणि मी सांगितलेलं आहे की when किंवा रिएक्शन इन which oxidation and reduction takes place simultaneously. Okay, the reaction in which oxidation and reduction takes place simultaneously are called redox reaction. ठीक है. So in redox reaction oxidation and reduction processes takes place.
है ना? So which processes takes place in redox reaction? Oxidation and reduction. These two processes takes place in redox reaction. Okay, so next, number first, oxidation. What is meant by oxidation? So oxidation means, number first definition of oxidation is addition of oxygen to the molecule or element, that is called as oxidation. Second definition of oxidation is removal of hydrogen from the molecule or compound. Okay. Now third definition of oxidation is addition of electronegative element. Okay. And fourth definition of oxidation, that is the removal of electropositive elements. So these are the four definitions of oxidation. Okay. So is it clear? Okay. Thank you.